आणि असं मागे वळून बघताना त्या ग्रंथामध्ये जे जे विषय आले त्याचं थोडक्यात पुन्हा समर्थांनी आपल्याला महत्त्व सांगितलं. आपल्याला माहिती आहे की या संबंध सृष्टीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेतलेले जीव आहेत, पण त्या सगळ्यामध्ये मानव देह हा विशेष आहे. आणि या मानव देहाचं वर्णन यापूर्वी अनेकदा समर्थांनी आपल्याला करून दाखवलेलं आहे. त्याचं विशेषत्व, त्याचं मोठेपण, समर्थांनी त्याला छान शब्द वापरला आहे, घबाड मिळालेला आहे. तुम्हा आम्हाला मानवी जन्म मिळाला ना, आपल्याला घबाड मिळालेला आहे. आपण भलत्या घबाडाच्या मागे लागतो तो भाग वेगळा, पण ते घबाड आपल्याला बरोबर घेऊन जाता येत नाही. आणि म्हणून मग बरोबर घेऊन जाता येणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण समर्थांनी आपल्याला दासबोधभर सांगितल्या की हे घबाड तुम्हाला तुम्ही म्हणताय ते नाही, तुम्हाला ऑलरेडी घबाड देऊन पाठवलाय, त्याचा उपयोग करा आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून कसं बाजूला व्हा हे आपल्याला सांगितलं. एकंदर असं लक्षात येतं की सृष्टीचा जो सगळा व्यवहार आहे तो समजा आपण म्हणतो आहोत की तो ईश्वर परमात्मा, या परमात्म्याने सगळा चालवलेला आहे, त्याचं विशेष आहेच. त्याच्या विशेषत्वाबद्दल आपल्याला कळतच नाही काय ते. आपण अनेकदा म्हणतो काय बाबा देवाची करणी, असं लक्षात येतं. एवढं मोठं उंच नारळाचं झाड, पाणी घालतं झाडाच्या बुडाशी, आम्हाला लागतं वरच्या याच्यावरून मजल्यावर पाणी चढवायला, मोटर लावायला. कुठली मोटर लावली भगवंतानी? नारळात पाणी. अशा कितीतरी गोष्टी ईश्वरी योजनेनं आपण पाहतोच आहोत. त्यामुळे ईश्वराचं महत्त्व वादातीत आहे. कोणी ईश्वर मानो न मानो, पण ईश्वर आहे म्हणजे आहेच, याच्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या गोष्टी पाहिल्या की असं वाटतं की हे सगळं करणारा कोणीतरी आहे. आपल्या आतमध्ये चाललेल्या श्वासाखेरीमध्ये सगळ्या क्रिया कोण करतं असं विचारलं तर आपला काहीच त्याच्यावरती कंट्रोल नाही आहे. कोण सगळं चालवतं आहे आतून शरीरातून? त्यामुळे ईश्वर काहीतरी शक्ती आहे, नाव काहीही द्या, पण त्याच्या खालोखाल जर महत्त्व कोणाचं असेल तर नरदेहाचं आहे. ईश्वराचं मोठं आहेच नो डाऊट, पण त्याच्या खालोखाल विचार केला तर नरदेहा इतकी बुद्धी, नरदेहा इतकी युक्ती, नरदेहा इतकी शक्ती ही अन्य सगळ्या जीवाला नाही. त्या क्षेत्रामध्ये आता वाघ, सिंह, हत्ती, निळ्या ह्याच्यामधून मोठे आपल्यापेक्षा आहेत, शक्तीने आहेत, आकाराने आहेत, काय काय म्हणू आपण, तरीही त्यांच्यावर मात करता येण्यासाठी लागणारी बुद्धी आपल्याजवळ. तारवी सरकशी कमी झाल्या, बंद झाल्या, पण आपल्याला एका चाकाच्या फटकाऱ्यावर सगळ्या या जंगली प्राण्याला पण चालवू शकणारी मंडळी आपण पाहिजे डोळ्याने. त्यामुळे बुद्धीच्या, शक्तीच्या, युक्तीच्या जोरावर माणूस त्या काहीही करू शकतो. या परमात्म्यानंतरचा जर आपण नंबर लावायचा म्हटलं तर नरदेहाचा नंबर लागतो. या सगळ्याचा अभ्यास जर समर्थाने केला आणि म्हणून मानव देहाला समर्थाने खूप महत्त्व दिलं आहे. आणि या मानव देहाचा विचार करायचा किंवा त्याचा आता म्हटलं तसं की त्याचे घबाड मिळालेलं आहे, त्याचा योग्य वापर करायचा. काय आपल्याजवळ 70-80 वर्ष आहेत त्या वर्षांमध्ये, आणि मग त्याचं जे खरं इप्सित आहे, त्याचं जे खरं आपल्याला मिळवायचं आहे ते मिळवायचं. पण याच्यासाठी काय करायचं? मार्ग अगदी छानच सांगितलं, सोपा. सारखा विवेकानं श्रवण मनन करावं. विवेकाने, नाही तर आपण ऐकतो पुष्कळ. जरा कुकर लावलं झाकण पडायचं आहे की बघू ते टीव्हीवर काय आहे, अशाने नाही हो जमायचं. मग तेवढ्या वेळामध्ये बघू जरा मी 21 सहस्रामाचं आहे होईल का माझं, नाही तर ते एक असतं कुकर झाला झाकण पडेपर्यंत आम्हाला धीर निघत नाही, उगाच टाइमपास इकडे तिकडे करतो. मग तेवढ्या वेळात मी काय करते, आपली आपण परीक्षा घ्यायची की त्या वेळात मला काय करावं असं वाटतं. तेव्हा जर माझं लक्ष टी व्हीच्या सिरियलकडे गेलो तर समजावं अजून आपण इथेच आहोत, काय झाले 20.200 समास, पण जरा गडबड आपली काही संपलेली नाही आहे. तर त्या वेळामध्ये मी काय करेन तर विवेकाने श्रवण मनन करा. श्रवण मनन करायचं आम्ही करतोच, पण ते मागे शब्द आहे विवेकाने. त्याला या समासामध्ये समर्थांनी शब्द वापरला, विशाल विवेक करावा. एवढ्या तेवढा पुरत नाही, आम्ही कधी कधी करतो. कोणीतरी सांगितलं की जसं मी आपण नेहमी म्हणतो इथे 8 ते 9 या जेव्हा केव्हा आम्ही ग्रंथांचा अभ्यास करतो त्यावेळेला आम्ही सगळा छान विवेकाचा विचार करतो. पण ग्रंथ बंद केला, इथून बाहेर पडलं की मग सगळं त्याग होता, सगळ्याची जाते, असं सगळं आमचं होतं. त्यामुळे आपल्याला सारखं समर्थ सावध करतात. याही समासात देहाचं महत्त्व पण समर्थ सांगणार आहेत आणि विशाल विवेक करायला आपल्याला सांगणार आहेत. सुरुवात तरी केली की या विश्वामध्ये 4 जिन्नस आहेत. आपल्या लहानपणी ना किराणा मालाचं सामान आणताना आजी जिन्नस शब्द वापरायचो. आता ते जिन्नस लिहिलं यादीत, आता तो शब्द केलाय, आता नाही आपण वापरत, पण पूर्वी असायचा.
इथे तो शब्द आहे चत्वार जिन्नस, असं समासाचं नावच आहे. तर चत्वार जिन्नस म्हणजे काय, तर या विश्वामध्ये 4 महत्त्वाचे जिन्नस आहेत. सगळं आपल्याला माहितीच आहे, पण आता पुन्हा सिंहावलोकन आहे ना, त्यामुळे थोडक्यामध्ये पण खूप गोष्टी अशा आपल्याला भराभरा ते सांगणार. मग ते म्हणाले पहिलं तुम्हाला माहिती असणार पहिला जिन्नस परब्रह्म. त्या परब्रह्माबद्दल ते निर्मळ आहे, निश्चळ आहे, त्याला नाव नाही, त्याला रूप नाही. ते म्हणजे तसं म्हटलं तर अनाकलनीय, अतुलनीय असे सगळे विशेषण त्याला वापरावे लागतात, दाखवता येत नाही ना. त्यामुळे ते परब्रह्म हा पहिला जिन्नस आहे, त्याची अनेकदा आपली ओळख झालेली आहे. दुसरा जिन्नस आहे त्याला आपण मूळ माया, याचाही आपण विचार केला की या दशकातच केलेला आहे. आणि त्या मूळ मायेची 14 नावं कशी आहेत ती पण आपण पाहिली. आज पुन्हा आपण त्याचा उल्लेख करूया, कारण ती लक्षात ठेवायचं ना आपल्याला की ही मूळ माया म्हणजे काय. कारण ती ईश्वराची शक्ती आहे आणि या मूळ मायेने हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. तर आपल्याला जे आकर्षित करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या त्या मूळ मायेत आहेत. म्हणून आपल्यात त्याच्या त्रिगुण आहे, मग त्याला कधी गुणशोभिनी म्हटलंय वगैरे वगैरे. 14 नावं पुन्हा आपण एकदा घेऊया. त्याला मूळ माया म्हटलं. तिसरा जिन्नस जो आहे तो पंचमहाभूत आहे, की आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, तेज, वायू, आकाश. आणि चौथा जो जिन्नस आहे त्या 4 खाणी, आता जसं म्हटलं 84 लक्ष येऊन उद्भिज, जालज असे जे 4 खाणी प्रकार आहेत, ते 4 खाणीमधून आपल्या सगळ्या या जीवांची निर्मिती झाली. सगळे कीटक जीव आपल्याला माहिती आहेत असं पण 84 माहिती असणार, पण तेवढे सगळे आहेत. तर या सगळ्या विश्वरचनेतल्या ह्या 4 जिन्नसांची परत एकदा ओळख समर्थ या समासात आपल्याला करून देणार. आता या परब्रह्माचा विचार केला तर या विश्वरचनेमधला हा मुख्य जिन्नस, त्याच्यावर सगळं चाललेलं आहे. उरलेले 3 जिन्नस सुद्धा त्याच्यावर चालतात, त्यामुळे तो तसं म्हटलं तर प्रमुख आहे, कारण त्याच्यातूनच मूळ माया ईश्वरी शक्ती म्हणून. त्यामुळे या परब्रह्माला अजून एक सोपं वाटणारं नाव आपण दिलं होतं, हरिसंकल्प. म्हणजे आपण सुद्धा जे काही करू ना त्याच्यात जर हरिसंकल्प असेल, म्हणजे चांगला संकल्प असेल, चांगल्यासाठी आपण आपलं कर्म करत असलो तर ते झालं ईश्वराची योजना. आपल्या संकल्पावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. संकल्प कसा बघूनच घेईल, एकदा दाखवायलाच हवाय. आता इलेक्शनमध्ये आपण शब्द ऐकत होतो ना गेले काही दिवस, त्यामुळे सारखं असं वाटतं की हे काय, हे हरिसंकल्प नाही, परब्रह्म हे नाही करायला सांगितलं. त्यामुळे परब्रह्माचं जे काही आहे ईश्वर निर्मिती, ही सगळी सृष्टी निर्मिती त्याची आहे, तो या विश्वरचनेतला मुख्य जिन्नस आहे. आणि म्हणून त्या आपण विधायक गोष्टी चांगल्या दृष्टीने विचार करायचा तर त्या परब्रह्माचा सगळा हरिसंकल्प आहे. आपण त्यातलं काय घ्यायचं, आपल्याला नेमकं वाईटच दिसतं ना. नेहमी आपण म्हणतो पांढरी शुभ्र साडी, काळा डागच दिसतो, छान साडी आहे पण तेवढंच बरोबर नजरेत येतं. तर आपली कशी दोष बघणारीच दृष्टी असते, पण विश्वरचनेने चांगल्या गोष्टी केली म्हणून त्या पहिल्या जिन्नसाला, त्या विश्वसंकल्पामध्ये आपण काय धडा घ्यायचा तर त्यांनी सगळा हरिसंकल्प केला आहे, चांगलंच केलं आहे. त्यामुळे आपल्याला या सृष्टी रचनेबद्दल जे काही भोवताली दिसत आहे ते चांगलंच दिसलं पाहिजे. आता आपल्यासारख्या सामान्यांकडे प्रश्न येतो, म्हणायला ठीक आहे हो चांगलं दिसलं पाहिजे, पण घडतात ना वाईट गोष्टी, त्याच्यात पण भगवंताचा काहीतरी उद्देश चांगलाच आहे असा विचार करायचा. आपली एक मैत्रीण आहे, सिंगापूरला राहते, मुलगा ती इथे राहते, सिंगापूरला मधून जाते, मुलगा सून तिचे तिकडे सिंगापूरला. एक दिवस ते आमच्याकडे आपल्याकडे समर्थ नमस्कार करायला मुलाला सुनेला घेऊन आले. बरोबर एक 10-14 वर्षाचा नातू होता. नातू म्हणतो क्षणभरला मी पण अशी जरा हल्ले, आपलं चहापाणी केलं आहे. त्या मुलाने मला सांगितलं की मीराताई, आम्हा दोघा नवरा बायकोला कधीच त्या बाळाच्या जन्मापासून त्याचं जे काही आहे कधीच आम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटलं नाही. ते ना कृष्ण भक्त आहेत दोघंही नवरा बायको. घरामध्ये सगळं आपल्याकडे समर्थांचं आहे ना, त्याच्यापेक्षा अधिक असं सगळं कृष्णाचं आहे, खोलीच केली आहे आणि कृष्णमय आहेत दोघं नवरा बायको. आणि त्यांनी मला सांगितलं की जीवाला जन्म कुठेतरी घ्यायला लागतो, भगवंत विचार करतो या जीवाला काही वर्ष जन्म घ्यावा लागणार आहे, त्याचं कुठे भलं होईल म्हणून आमची निवड केली आहे. ऐकतच नाही, हे परब्रह्माचा विचार अशी दृष्टी देत आहे आपल्याला की सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे. तो म्हणतोय हा सगळा हरिसंकल्प आहे आणि आम्हाला किती किती वाईट गोष्टी इथे दिसतात, दुःखदायक गोष्टी दिसतात. तेव्हा आमची दृष्टी अशी फिरवायला सांगितली भगवंताने की माझी निवड का केली. अशा पद्धतीचा विचार समर्थ करायला सांगतात की नवरा बायको कधीच येते, जिथे जातात तिथे त्याला घेऊन जातात,
त्या आता परदेशामध्ये अशा मुलांसाठी खूप खूप शाळा आणि खूप खूप चांगल्या गोष्टी असतात, त्यामुळे ते सगळ्या फॅसिलिटी त्यांना येतात. त्यामुळे आमच्याजवळ लक्ष्मी प्रसन्न आहे, आम्ही तरुण आहोत, आम्हाला सरळ करायचं आहे. भगवंताने आमची निवड केली आहे, ह्या जीवाला पृथ्वीवरती काही काळ जन्म घ्यावा लागणार आहे, असे काहीतरी मागची कर्माची परतफेड करावी लागणार आहे, असा विचार लोक करतात तरुण जोडपं. म्हणजे अवाक झाले ऐकून. आणि मग ह्या हरिसंकल्पाचा अर्थ आपल्याला कळतो की भगवंताने सृष्टी निर्माण केली आहे, तो हरिसंकल्प आहे. जे जे काही भोवताली घडतं आहे त्याच्या मागे ईश्वराची चांगलीच शक्ती आहे. ईश्वर चांगल्याच विचाराने हे करतात. आपली दृष्टी वेगळी असल्यामुळे आपल्याला त्याच्यात खोट दिसते. येऊ दे कोणी निवडून, येऊ दे कितीही त्या सगळी हिरवा करणार आहोत. आता इसाने व्हिडिओ ठेवतात की मुंबळा सगळा हिरवा करणार. अरे इतका काय सोपा आहे का? असा विचार आम्ही पण करायला हवा. आणि हा काही हरिसंकल्प नाही आहे हिरवा करणं, तर काय नेमकं असा विचार आपल्याला करता येईल. असं हे परब्रह्माचं सगळं मूळ जिन्नस ज्याला म्हणतात त्याचं काम. त्यामुळे जे जे काही ईश्वर करतो आहे, आपण पाहिलं आहे मागच्या समासाच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे, त्यामुळे ती चांगली आहे असं सारखं मनाला बजावायचं, सारखं मनाला बजावायचं. मागे एकदा उदाहरण दिलं, आज माझी जुनी मैत्रीण आली तेव्हा मला जुन्या गोष्टी खूप आठवायला लागल्या. माझ्याकडे लग्न झाल्यानंतर माझं वर्षाच्या आतच चोरी झाली. आमचं खालीवर घर होतं, खाली बेडरूम होती, तेव्हा कपाटं खाली होती आणि आमच्याच बॅगांमध्ये आमच्याच वस्तू भरून चोराली नाही. स्वाभाविकच माहीत वाटलं. आता नवीन वर्षभरामध्ये काय 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 आपण घेतलेलं असतं. दागदागिने नव्हते खाली, ते सगळं सासूबाईंच्या तिकडे कपाटात असायचं, पण कपडे खूप होते, सगळे कपडे. नवरा जो काही गेला होता ऑफिसला तेवढी शर्ट पाय सोडली तिकडे घ्यायचं होतं, इतकं सगळं धुवून नेलेलं होतं. आणि मग स्वाभाविकच वाईट वाटलंच ना. वय लहान होतं तेव्हा. वडील आले माझे दुसऱ्या दिवशी, मागा म्हणाले रडतेस कसली? माझं म्हणजे काय वाईट वाटलं. जर गेल्या वर्षभरात एवढे सासूची बाळाची मोठी म्हणून काय 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 लोकांनी कौतुकाने साड्या दिल्या, सगळ्या एका रात्रीत गेल्या, तर वाईट वाटलं ना. तर मला म्हणाले अजिबात वाईट वाटायचं कारण आहे. तुझा नवरा, तुझा दीर, तुझे वडील, तुझा भाऊ, तुझे सासरे इतके कर्तबगार आहेत, 4 वर्षात तुला सगळं उभं करून देतील. घाबरतेस काय? ही दृष्टी बदल आता आता कळत आहे की त्यावेळेला नव्हतं कळलं, पण त्यावेळेला हे काय असं कसं म्हणतात. दुःख ते दुःखच, पण दुःखाकडे बघण्याची दृष्टी दासबोध आपल्या किंवा ग्रंथ आपल्याला देतात, ती अशी देतात. त्यामुळे ईश्वरांनी ह्या सगळ्या घटना घडवत असतो, ईश्वर सगळ्या गोष्टी करत असतो. एखादा माणूस एखाद्याशी कसं वागतो ते पण ईश्वरानेच ठरवलेलं असतं. त्याला वाईट वाटेल, कशाला आपण वाईट वाटून घ्यायचं असा विचार करायला. एखादा आपल्याशी वाईट वागतो, लगेच आपल्याला रागत नाही. आपण ईश्वर त्याला कशी बुद्धी दिली, आपल्याला दिली ना, आपण त्याची सगळं वागूया. अशा प्रकारचा विचार आपल्याला सारखा समर्थ करायला सांगतात. दुसरा जो जिन्नस आहे तो आपण मगाशी म्हटलं मूळ माया. या मूळ माया म्हणजे खरं तर अंतर्यामी वास करणारा जो अंतरात्मा आहे ना, हा अंतरात्मा पण त्याच्यातच आहे. सगळं त्यांनीच निर्माण केलं. आपला हा अंतरात्मा आणि देह हे सगळं मिळून आपण आहोत. मी म्हणजे देह असं म्हणायचं नाही, बरोबर आहे, पण देह असल्याशिवाय मी नाही किंवा तो आत्मा नाही. आत्मा आहे म्हणून देह आहे आणि देह आहे म्हणून आत्मा आहे. असं असल्यामुळे या आत्म्यासह असणारा म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर जिवंत देह, हा जिवंत देह सुद्धा मायेचाच आहे असा विचार केला तर याची 14 नावं आपण पाहिले. त्याला चैतन्य असं म्हणतो आपण आत्म्याला. म्हणजे चैतन्य शक्ती आहे म्हणून आपण बोलतोय, आपण ऐकतोय, आपण पितोय, फिरतोय, खातोय, पितोय. हे सगळं जिवंत देह असल्यामुळे म्हणजे चैतन्य असल्यामुळे कळतात. त्यालाच आपण गुणमाया म्हटलं, त्यालाच आपण अर्धनारीश्वर म्हटलं, त्यालाच आपण प्रकृती आणि पुरुष म्हटलं, त्यालाच आपण शिवशक्ती म्हटलं, त्यालाच आपण सत्व रज तम आहेत असं आपण म्हटलं, त्यालाच आपण बुद्धी मन असंही म्हणतो. कारण मला बुद्धी झाली, मला म्हणजे कुणाला झाली, माझं मन असं सांगतं. म्हणजे माझं मन म्हणजे काय असे प्रश्न विचारले की आपल्याला कळतं की सगळं एकच आहे. या सगळ्याला दुसरा जिन्नस म्हणतात. या भगवंतानी निर्माण केलेलं हे सगळ्या मूळ माया, अंतरात्मा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळेला दिली असली तरी सगळी 14 नावं म्हणजे आपण सगळेजण किंवा संबंध सृष्टी त्याला दुसरा जिन्नस असं म्हणतात. तिसरा आणि चौथ्या जिन्नसाबद्दल खरं काही सांगायला नको. पंचमहाभूत आहेतच, प्रत्येक गोष्टीमध्ये ती पंचमहाभूत आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळीकडे आहे, सजीव आणि निर्जीव सगळ्यामध्ये.
आपल्यामधला ह्या पंचमहाभूतांचा एखादा कमी जास्त झाला तरी काय गडबड होते आपल्याला माहिती आहे. पाणी कमी झालं की लगेच आपण अरे काय त्याला पाणी पाजा आली असं होतं. किंवा वायू गोळा त्याची आपण उदाहरण देतो, जरा पोटलीत वाहला की आपल्याला अगदी ब्रह्मट होतं. तर या सगळ्या पंचमहाभूतांचा ह्या देहामध्ये तसा या सृष्टीमध्ये सगळीकडे अत्यंत जे काही प्रमाण आहे ते प्रमाणातच राहिलं पाहिजे. ते कमी जास्त झालं की गडबड होते. अतिपर्जन्य आला तरी प्रश्न आहे, आलाच नाही तरी प्रश्न आहे. हे सगळे अनुभव आपण सृष्टीमध्ये आणि या देहामध्ये घेत असतो. त्यामुळे तिसराही आपल्याला पंचमहाभूत माहिती आहे. आणि चौथा जो जिन्नस आपल्याला माहिती आहे त्या चारांबद्दल म्हणजे सगळे 84 जीव, त्याच्याबद्दलचा आपला सर्वश्रेष्ठ असणारा, ईश्वराच्या खालोखाल विशेष असणारा हा आपला नरदेव. या सगळ्यांमध्ये विचार केला तर या पंचमहाभूतांना जाणीव आहे. जाणीव आहे म्हणजे काय, आपल्याला दाखवला म्हणजे आता पाऊस कळतो, आपल्याला हवा कळते आपल्याला. तर जाणीव याचा अर्थ ते समजतं आपल्याला. काही वेळा असं शुद्ध जाणीव आहे म्हणजे जाणवणं. आपल्याला मराठीतलं क्रियापद कळतं की सांगता येत नाही पण मला जाणवलं, त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावाने मी जाणलो असं आपण म्हणतो. ते जाणणं म्हणजे काय, ते कळणं आहे. कळतंय, शब्दात नाही सांगता येत पण जाणणं आहे. तर त्या पंचमहाभूतामध्ये किंवा मूळ मायेमध्ये जाणीव असते. प्रमाण कमी जास्त असतं पण जाणीव असते. माणसामध्ये जाणीवेचा परमोच्च गोष्ट असते. माणसाला अगदी सगळं कळतं आणि म्हणून आपण कितीतरी गोष्टी नुसत्या संशयाने किंवा अंदाजाने करतो, कारण आपल्याला जाणीव आहे. सुखाची जाणीव आहे, दुःखाची जाणीव आहे, सगळ्या प्रकारच्या. जरा जरी आपल्या जवळून एखादं केलं तरी लगेच आपल्याला कळतं. इतकी आपल्या देहाला हे डोळ्याजवळ काही आलं तरी आपल्याला लगेच कळतं. तर आपल्याला जाणीव शब्द कळतो. तर ह्या पंचमहाभूतांना आणि मूळ मायेला पण जाणीव आहे, परंतु त्याच्याही पेक्षा अगदी परमोच्च जाणीव, परमोत्कर्ष ज्याला म्हणतात तो नरदेहामध्ये, त्याला चांगलीच सर्व प्रकारची जाणीव. आणि त्यामुळे माणसाने जर आपल्या देहाचा नीट उपयोग केला तर नराचा नारायण होईल असं समर्थ खात्रीने सांगतात. परमेश्वरापर्यंत म्हणजे आपण ज्या सिद्धी वगैरे म्हणतो ना, संतांना काय काय सिद्धी प्राप्त झाल्या, ते कसं शक्य आहे. तर ते शक्य नाही असं आपल्याला वाटतं, कारण आपण तसा विचारच केलेला असतो. पण खरंच आपल्या जाणीवेचा नीट विचार केला तर अगदी सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. संतांना ज्या सिद्धी प्राप्त झाल्या त्याचा अर्थ कसा आहे की त्यांच्या जाणीवा अशा परमोत्कर्ष ज्याला म्हणतात त्याच्या ठिकाणी गेलेल्या होत्या. म्हणजे असं असताना की हा जो ईश्वर आहे ना, त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली म्हणतो ना, तर नेहमी आपल्याला माहिती आहे बुधभर धान्य आपण शेतात पेरलं तर त्याचं कित्येक पट, एका बियापासून एक आंब्याची कोय लावली तर कित्येक वर्ष हजारो आंबे आपण घेतो. तसं ह्या ईश्वराचं आहे. या 4 खाणीमधील हे जे काही अनंत प्राणी भगवंतांनी निर्माण केलेले आहे त्याची तशी स्थिती आहे की असं सगळं ते निर्माण केलं आहे. बीज एकच ईश्वर, त्या ईश्वराने असं सगळं निर्माण केलं आहे. त्यामुळे हा जाणीव जो आहे, आता असं आहे ना की एकदा का ती काय म्हणतो वाढ, सत्तेची वाढ झाली ना की त्या सत्तेच्या वाढीचा विस्तार होतो. काही पिकं असतात ना, काही वेडी पिकं म्हणतो त्याला आपण, आलो की काय म्हणजे अतिच येतं. तसं झालं आहे आपल्या मुंबईमध्ये, अति पीक आलं आहे. खेडी ओस पडली आहे आणि आपली मुंबई भरून वाहते. कुठल्याही आता बाजूला गेलं की असं वाटतं की कुठेही विस्तार, जंगलं, समुद्र, खाड्या अडवून पाहिजे तिथे विस्तार झाला. त्यामुळे अशी सत्ता आली की जसा विस्तार होतो तसं झालेलं आहे की मनुष्य देहामध्ये ती सत्ता आहे आणि तो मनुष्यदेह या सगळ्या दृश्य जगातल्या सृष्टीचा भोग निघतोय. म्हणून हे पुन्हा सांगावं लागतंय, कारण ते सगळं वाढलं ना. ईश्वराने निर्माण केलं मनुष्य देहाला, ठीक आहे, त्या मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर हे काही निर्माण केलं आणि त्याच्यातच तो अडकला, त्या भोगामध्येच राहिला. म्हणजे असं आहे की काही जीवांना, आता हिंस्र पशु आहेत, त्या पशूंना शिकार करता येते. म्हणजे एखाद्या सिंहाने हरीण मारलं, वाघाने हरीण मारलं तर बरोबरच आहे, कारण त्याचं ते खाद्य आहे, तो मारतो खातो. माणसाचं काय आहे, माणूस आणखी हुशार. माणूस प्राण्याला मारतो, त्याचे विविध प्रकार करतो, मारतोच, पण प्राण्याचं पण नुसतं नाही खाऊन टाकणार, तर त्याच्यामध्ये तर आणखीन काहीतरी विविध प्रकार, हे भोग आहे. मग त्याला ते अनेक प्रकारचे भोग भोगण्यात तो पटायचा आहे आपल्या बुद्धीच्या जोरावर, नुसता नाही तो खाणार. तर तसं करतो, म्हणजे पशु मारून त्याच्या मांसाचे निरनिराळे पदार्थ करणं, अनेक प्रकार करून खाल्ले. आता हे ज्ञान पशुजवळ नाही आहे, माणसाजवळ आहे.
अशासाठी माणूस मोठा वेगळा आहे. आपल्याजवळ शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सगळे प्रकार आहेत. आपल्या इंद्रियांच्या करून आपण ह्या विषयांचं सगळं ज्ञान घेत असतो आणि त्यामुळे आपण अधिक जाणतो. आपण प्राण्यांचा विचार केला किंवा अन्य गोष्टींचा काय तर त्यांना यापैकी एकच विषय त्यांचा अधिक असतो. जसं मांजराबद्दल परवा आपण असं, मांजरांना दिशेचं ज्ञान माणसापेक्षा जास्त आहे. मांजराला आपण पिशवी भरलं आणि लांब कुठे ते नेऊन टाकलं तर आपल्या घरी बघत होतो. आणि पूर्वी बोटीच्या प्रवासामध्ये म्हणजे होका यंत्राचा पण शोध लागला नव्हता तेव्हा बोटीवर मांजर नेलं जायचं आणि मांजर ज्या दिशेची तोंड करून बसेल त्या दिशेची बोट आली म्हणजे आपल्याला इकडे. कारण वादळामध्ये दिशा कळणार नाही तर सूर्य येईल कसं दिशा कशी कळणार. मग त्यावेळेला मांजर बोटीवर असेल. मांजर कसं बसलाय त्याचं तोंड ज्या बाजूला आहे तिथून आपण निघालो. त्याच्या पाठ आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. इतकं आता हे जे काही आहे हे ज्ञान माणसाजवळ नाही. माणसाला बुद्धी दिली भरपूर पण ह्याला दिशा ज्ञान दिले. जसं आपण नेहमी उदाहरण देतो की काय आता चित्त्याला लांब जोरात पळता येतं. अति वेग आहे त्याचा. माणसाला तो वेग नाही आहे. माणूस एवढ्या वेगात पळूच शकणार नाही. बरोबर आहे. त्याला दिले ब्रह्मबंधाने. पण माणूस विमानाने जातो की त्याच्यापेक्षा किती पट्टी जेवढी बुद्धीने माणसाने केलं. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला कळतील. पण प्राण्यांना शब्दस्पर्श रूप रसगंधाचं सगळं नाही दिलं. काहीतरी एखादी गोष्ट त्यांच्या जीवाला आवश्यक असणारी त्याला दिली. कोणाला वासाचं ज्ञान तो नुसता कुत्रा होमतोय त्याला कळतो. ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही जातो ना तर बॅगा बघायला आमची कुठेही असतात तिथे आणि बंद बॅगा तरी त्याला कळतो आणि मग आम्हाला बाजून देतात की यांच्याकडे बॅगा तपास काय आहे बघा. अशा गोष्टी सगळ्या प्राण्यांना भगवंतांनी देऊन पाठवलाय. त्यांच्या चरितार्थाचा आपण विचार करू म्हणून दिला असेल. माणसाला यातलं असं काही दिलं नाही पण सगळं दिलंय थोडं थोडं आणि बुद्धीच्या जोरावर माणूस काही करतो. तर ईश्वराच्या किंवा या अंतरात्म्याच्या सत्तेनं ही सगळी पृथ्वी किंवा सगळी सृष्टी व्यापलेली आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या ईश्वरी सत्तेनं चालत आहेत असा आपण विचार करूया. एकंदर या सगळ्याचा जर विचार केला तर ईश्वरी सत्तेनं हे सगळं चालतं हे आपल्याला मान्य करायला हवं. नाना प्रकारच्या विद्या, नाना प्रकारच्या कला या सगळ्या ईश्वराने निर्माण केल्या. माणसाने त्याच्यात प्रगती केली याबद्दल वादच नाही. प्रगती केली पण माणूस असा आहे ना की एखाद्या ज्ञात्याकडे एखादी गोष्ट शिकलो की हे माझं झालं अजून वरचं पाहिजे असं करतोच की. त्यामुळे माणसाने प्रगती केली पण ईश्वराच्या सत्तेने हे सगळं चालतं आणि म्हणून नरदेह मिळाल्यावर हे सगळं जे दृश्य जग आहे किंवा व्यवहारातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं आपण महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. दोन्ही गोष्टी म्हणजे व्यवहारात पण हे सांभाळलं पाहिजे. आता ग्रंथ आहे अध्यात्मिक त्या व्यवहार सांगता अध्यात्माकडे जायलाच हवं आपल्याला. नुसत्या व्यवहारात अडकून चालणार नाही. त्यामुळे इहलोके आणि परलोके दोन्हीकडे या विवेकाचा विचार आपल्याला करायला हवा. आपण सगळं जाणतोय. विवेक जाणतोय, अविवेक जाणतो, बरोबर काय चूक काय योग्य काय सार काय सगळं आपल्याला आता अगदी पाठ झालेलं आहे. कळतंय आपल्याला पण लगेच म्हणतो आपण कळतंय पण वळत नाही. तिथे आपली गाडी जी आहे ती आपण पुन्हा आपल्या मार्गावर आणू. अन्य कोणी हे जाणू शकत नाही फक्त माणूस जाणू शकतो. यासाठी आपल्याला ते केलंच पाहिजे. दुसरं शरीरशास्त्राचा जरी आपण विचार केला तरी या देहाची रचना, या ब्रह्मांडाची रचना, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची एक प्रकारची जिज्ञासा फक्त माणसालाच आहे. हे जाणून घ्यावं असं फक्त माणसाला वाटतं. बाकी कोणाला वाटणार नाही. त्यामुळे आपण म्हणतो की 50% पापपुण्य झालं की नरदेह मिळतो आणि मग आपल्याला पुढला प्रवास आपला मग 50%चं वाढलं पाहिजे ना. 50%पेक्षा पुन्हा कमी झालं की पुन्हा खाली जावं लागेल असं सगळं आपण बदल करतो. म्हणून त्याचा विचार करायचा की ही जी काही जिज्ञासा आहे इहलोक म्हणजे काय, परलोक म्हणजे काय, पाप काय, पुण्य काय, का चांगलं वागावं, कशासाठी कर्म चांगलं करावं, का निष्काम कर्म करावं, अशा सगळ्या गोष्टी या फक्त माणसाला जिज्ञासेने कराव्याशा किंवा समजून घ्याव्याशा वाटतात. बाकी कुठल्या जीवाला ते वाटत नाही. पण तरी देखील भोवताली किती वासना, किती भोगाच्या गोष्टी, किती रस आपले अशा सगळ्या गोष्टी भोवती आहेत. त्याची यादी पुन्हा एकदा देतात लोक आपल्याला. देसाई काकांनी सगळ्या केलं आहे. कुठेवरती भोग शब्द आला की खाली लगेच कुठले भोग 9 भोगांची नावं म्हणजे आपल्या शोधायला कुठे जायला लागत नाही. तर 9 भोग कुठले तर अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, रसन, शय्या आणि अलंकार हे 9 भोग आहेत माणसाला. आता
त्यातलं अन्न पाणी घर ठीक आहे, हो आपल्याला लागतं. किती लागावं? तर आम्हाला आता तृप्ती नाही. आम्हाला ठाण्यात पाहिजे, पुण्यात पाहिजे, दक्षिणमध्ये पाहिजे, कोकणात पाहिजे, सगळीकडे आम्हाला पाहिजे. कशाला एका माणसाला एवढं? हा नाही आम्ही विचार करतो. शक्य आहे ना, खिसा गरम आहे ना, मग सगळीकडे पाहिजे. हे जे काही आहे ते पण माणसाने विचार केला पाहिजे. आपल्याला पण काय करतो, पण अमर्यादित असं आहे. भोग 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 शब्द आला की ते अमर्यादितच असतं. आपल्याला लागतं किती हो, आपल्या हृदयाच्या आकारीकडे मुठभर आपल्याला धान्याचं अन्न पडतं. बाकी काय आपण बोलूया नको. आपण दिवसभरामध्ये किती वेळा काय काय खातो ते. 9 रसांचा विचार केला तरी रसांचा सुद्धा त्यांनी लगेच नावं दिलेली आहेत. सगळ्या आपल्याला साहित्यातले रस माहिती आहेत, आपल्याला वाघनिक रस माहिती आहे. इथे कॅलेंडर आहे. रामरायाचे विविध सगळे भाव इथे दिले, प्रत्येक एकेका महिन्यावर एक एक. तर सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या ह्या माणसाला फक्त शक्य आहे, म्हणून त्याचा विचार करायचा. दुसरं आहे की आपल्याला आणखीन एक गोष्ट कळते, वाच्यांश लक्षांश आपण आपल्याला कळतो. कोण काय बोलता येतं आपण काढतो की साधं भाषा कोणती आहे, आणखीन आतली कुठली आहे, न सांगितलेली कुठली आहे. आपण समासाचा अभ्यास करताना मी एक उदाहरण दिलं की तुम्हाला सगळं लक्षात येईल. दिलेलं उदाहरण दिलं की आपण उदाहरण दिलं होतं की कोण काय बोलतोय, त्या शब्दांचे अर्थ वेगळे असतील कदाचित, पण त्याच्यात आतमध्ये काय काय अर्थ असतो. मग गंमत म्हणून सांगते की संध्याकाळ झाली असं आजी म्हणाली. आजी म्हणाली अंगणामध्ये खेळणाऱ्या मुलांना, अरे चला संध्याकाळ झाली, की त्याच्यामध्ये अर्थ काय आहे? संध्याकाळी हातपाय धुवा, देवाची निगा लावल्या, शुभमूर्ती म्हणायला या, ह्या सगळ्या अध्यात्म आल्या गोष्टी. एक संध्याकाळ झाली आणि 2च शब्द, पण त्याच्यात हे सगळं आलं. पण त्याच्याऐवजी समजा एखादा तरुण मुलगा रामावती रोडवरती उभा आहे आणि संध्याकाळ झाली असं म्हणाला तर त्याच्या गोष्टी वेगळ्याच असणार आहेत. एखादा शेतकरी असेल आणि तो शेतात काम करताना म्हणाला संध्याकाळ झाली, तर त्याला इतर जी मंडळी कामं करतात त्याला सांगायचं की चला आता आपली अवजारं आवळा, हातपाय धुवा, घराकडे जायची आपली वेळ झाली. कोण माणूस कुठल्या परिस्थितीमध्ये काय शब्द वापरतात त्या शब्दांकडे जायचं नाही, त्याच्या मागे हे सगळं माणसाला कळतं. बाकी प्राण्यांना नाही. किती तुम्ही कुत्र्या मांजराला पाळीव शिकवा, त्यांच्या मागे किती लागावं लागतं, त्याला सारखं शिकवावं लागतं. त्यांना ह्या आतल्या गोष्टी कळते, जेवढे दाखवतात तेवढं. म्हणजे नवीन निघालं आहे आमच्या त्या एका मैत्रिणीकडे पाहिलं, रंगी बेरंगी 3-4 अशा चपट्या, एका बाजूला चपट्या अशा बॉलसारख्या गोष्टी होत्या. आणि त्याला काय हवं आहे हे त्यांनी कुठल्या रंगाचं बटन पंजाने हे केलं आहे त्यावर ठरवायचं. म्हणजे त्याला काहीतरी ट्रीट हवी, किंवा त्यांनी लाल हे करायचं किंवा त्याला बिस्किट द्यायचं, किंवा त्याला शिकवलं आहे की लाल केलं की त्याला बिस्किट द्यायचं, हिरवं केलं की त्याला फिरायला द्यायचं. तर अशा काही गोष्टी शिकवल्या जातात, पण ते परत शिकवावं लागतं. त्याला हे आतून येत नाही, त्याचे अर्थ त्याला कळण्यासारखं त्याचं काही नाही, माणसाला ते कळतं. त्यामुळे सगळ्या जगावर, सगळ्या विश्वावर माणूस अधिराज्य करतात. माणसाला अनंत गोष्टी या अगदी सहज येतात. ही फक्त झाली आपली इतर सगळ्या सृष्टीतल्या गोष्टींशी माणसाची केलेली तुलना. नरदय कसा श्रेष्ठ आहे आपल्याला कळेलच, त्यामुळे आपल्याला कळलेली गोष्ट आहे. बाकी सगळे शिकवू तसं करतील, माणूस शिकवू तसं करण्यापेक्षा आपली बुद्धी लावेल आणि म्हणजे तू काय सांगतोयस मला माहिती आहे, मग ते बरोबर का चूक तो नंतर जा, परंतु काय एखाद्या व्यसनी माणसाला सगळं छान आपण पटवून दिलं, त्याला अगदी मान्य झालं असं आपण म्हणतो, आपली पाठ फिरली की तो काय करायचं ते करतो. त्यामुळे माणूस काय आहे हे आपल्याला सगळं माहिती आहे. पण एकंदरीत असं आहे की सगळ्या प्राणीमातांपेक्षा, सगळ्या जीवांपेक्षा मानव श्रेष्ठ आहे, सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहे ही मात्र नक्की. आता असं जरी असलं तरी माणसाला देव सांभाळतो ही गोष्ट अगदी 100% खरी. कितीही जरी माणूस श्रेष्ठ असला तरी देव त्याला सांभाळतो. देवाच्या आपण ताब्यात असतो. किती आपण उड्या मारल्या तरी त्याला काय हवं आहे तेच तो आपल्या आयुष्यामध्ये घडवणार आहे हे मात्र नक्की. आणि म्हणून मानवदेह दुर्लभ आहे तो यासाठी, त्या मानवदेहाच्या योगाने, त्याच्या निमित्ताने आपण आपला लाभ करून घेणं हे आपल्या शहाणपणाचं लक्षात करणं ही गोष्ट आपल्याला खरं म्हणजे कठीण आहे, पण ती मानवी देहाला शक्य असं आपण ती प्रयत्न करायला पाहिजे. बाकी सगळ्यांना खूप कष्ट आहे, सगळ्या जीवाला कष्ट आहे. तुम्हा आम्हाला तसं म्हटलं तर कमी कष्ट आहे. त्यात सुद्धा आपण म्हणजे तुम्ही आम्ही जी मंडळी आहोत यांचं तर खरंच भगवंताचे आपण विशेष लाडके आहोत. कारण योगक्षेम वाहूया,
हा दिलेला शब्द तुमच्या आमच्या आपली देवाने पाळला आहे. आणि मग त्यांनी आपला जो योगक्षेम पाळलेला आहे तर आपल्याला त्याला मान्यता दिलीच पाहिजे की यस त्याच्या ताब्यात आपण आहोत. आता असं सगळं असून सुद्धा जो आळशीपणाने आपल्या देहाचं नुकसान करून घेत असेल, सर्वस्वी पुरणाराच आहे तो. आता काय करावं, नरदेह मिळाला, योगक्षम तो वाहतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण असं असून सुद्धा त्याला समर्थाने करंट म्हटलं आहे. त्याचे पण आपण कितीतरी यापूर्वी समास पाहिले. आळशीपणा मग करंटेपणा. त्यामुळे नरदेह मिळाला हे सगळं जरी खरं आहे, कळलेलं आहे, त्याचा उपयोग काय होणार हेही आपल्याला कळलेलं आहे, सर्वांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत हेही आपल्याला कळलेलं आहे, तरी देखील अविवेकामुळे आपण जे काही करतो त्यामुळे आपण आपलं नुकसान करून घेतो. आणि म्हणून असा जो त्याला करंट अविवेकी असं म्हणायला लागतो. त्याच्याबद्दल आपण काही बोलूया नको, कारण सगळा ग्रंथ आपण संपत लिहिलेला आहे. त्यामुळे अशा करंटबद्दल काही समर्थ बोलायला तर तयार नाही. ते म्हणतात आपण आपलं अंतःकरण अत्यंत मननशील ठेवूया, छानपैकी विवेकाने चांगलं श्रवण मनन करूया. प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणारच नाही. देहाने आपण जसे आहोत तसं त्याच देहाने आपण देव पदवीला निश्चितपणाने पोचू. प्रकाशाचा मनाचा नारायण म्हटलं तसं हा देह देव पदवीला पोचल्याशिवाय राहणार नाही. जसं असतं ना की स्वतःला पोहता येतं, त्याला काही दुसऱ्याची मदत लागत नाही, तो स्वतः जाऊ शकतो. तसं आहे की जो स्वतःच मननशील आहे, जो स्वतःच चिंतन करतो, जो स्वतःच विचार करतोय, त्या माणसाला आणखीन कोणी काही सांगायची काही आवश्यकता नाही. पण स्वतंत्रपणे असा विचार करणाऱ्यांसाठी संत आपल्याला मदत करतात. संतांच्या मदतीनं आपण अधिक विचारशील, विवेकशील असं होतो. म्हणून मग आपण काय करावं ते शोधून काढा. तर संत शोधायला काही जायची आवश्यकता नाही आहे. आता आधुनिक काळात कदाचित आपल्याला एखादा संत आहे असं वाटावं आणि मग त्याचं काहीतरी करावं, मग लगेच आपलं मन मिळवावं असं घडू शकेल. त्यांनाही असं नाही. मग त्याच्यासाठी काय करावं, सद्ग्रंथांकडे बघावं. व्यक्तीपेक्षा ग्रंथ हे अधिक कलियुगामध्ये महत्त्वाचे ठरतात. नाहीतर मग आणख्याचे 3 वगैरे वर्णन समर्थाने केलंच आहे, तर त्याच्याकडे त्या भानगडीत पडू नये. त्यामुळे सद्गुरू मिळालंच पाहिजे, सद्गुरू विना सगळं होतं काही नाही असं वाटतं. बरोबर, त्या संत सहवास मिळाला, संत उपासना करायला मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे. पण नाही मिळाली तर सद्ग्रंथ आपल्यासाठी आहे, तो ते मिळालं की आपल्या मनामध्ये तुमची काही संदेह उभत नाही. अगदी हाच विषय पूर्वी 18व्या दशकामध्ये नाव वेगळं होतं. आता चत्वार जिन्नस म्हटलं तेव्हा देह दुर्लभ असं नाव दिलं होतं. पण विषय हाच सांगितला, जे जे देह धरून आले ते ते काही करून गेले. समर्थ म्हणतात प्रत्येक जो देहधारी येते म्हणजे मानव देहधारी जो येतो तो काहीतरी या जन्माला आल्यानंतर विशेष काहीतरी करून जातोच. आता प्रत्येकाने चांगलं भलंच काहीतरी कर्म करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्या वाईट कर्म करून देणाऱ्यांची काही नावं आपण लक्षात ठेवत नाही. जे चांगलं कर्म करतात आणि जे दुसऱ्यासाठी करतात त्यांचीच नावं लक्षात राहतात. मी गमतीनं नेहमी सांगते, आमच्या शाळेमध्ये एक जण आले होते गॅदरिंगला पाहुणे. त्यांनी मुलं सगळी बसली होती, मुलाला विचारलं होतं, काय रे मुलानं आपल्या देशाचे रांगेनी पंतप्रधान सांगा. मुलं चुळबुळायला लागली, मोजायला लागली. पहिले नेहरू आठवले, मग लालबहादूर आठवले आणि मग क्रमाने आठवे ना तिकडे तिकडे पाहायला लागली. कोणी हात पटकन वरच करे ना की मी सांगतो रांगेनी कोण. मग थांबा ठीक आहे असं करा, मला महाराष्ट्रातले 5 संत जमा, फटाकन सगळे हात वर. आता हे काय आपल्याला सांगतात की सत्तेवर असणं हे काही महत्त्वाचं नाही आहे, पण संत महत्त्वाचं आहे. कारण संत जे काही करतात ते दुसऱ्यासाठी करतात, दुसऱ्यासाठी जे करतात ते लक्षात ठेवतात. त्या प्रत्येक माणूस इथे काहीतरी कर्म करतो, त्या कर्माने काही ना काहीतरी इथे बदल होतात. प्रत्येक माणूस इथे बदल करतो. चांगला वाईट काही असेल, आपण चांगल्याचाच विचार करणार आहोत. विशेष कर्तृत्व शक्ती ज्याच्याजवळ आहे तो इथे काहीतरी चांगला बदल करून जातो. म्हणून आपण म्हणतो ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तर असं काहीतरी करावं की मेल्यानंतर सुद्धा कोणीतरी आपलं बाबा नाव घेईल आणि म्हणतील की हो आज अण्णांनी इथे एवढं सगळं उभं केलं आहे, आज ठाण्यामध्ये योगा, हे कीर्ती राहते. असं काहीतरी कर्म इथे येऊन करून जावं, असा बदल व्हायला पाहिजे. पण होतं असं की स्वार्थाच्या पार्श्वभूमीवर हा जो काही बदल केला जातो तो सगळा असेल तर मग वाईट गोष्टी नाव. निस्वार्थी पद्धतीनं जर हा बदल केला असेल तर लोकांच्या लक्षात चांगलं कर्म त्याच्यातून आपल्याला मिळवायचं काही नाही, निस्वार्थीपणानं करायचं आहे. आपल्याला
समर्थांचं म्हणणं तेच आहे की निस्वार्थीपणानं आपलं जे काही कर्तृत्व आहे ते आपले कर्तृत्व दाखवावं. असं करणाऱ्या माणसावर ईश्वरी कृपा होतेच. निस्वार्थीपणानं दुसऱ्यासाठी जो कोणी काही कर्म करतो त्या माणसावर ईश्वराची कृपा होतेच असं समर्थ आपल्याला खात्रीनं सांगतात. ईश्वराच्या वेगळ्या बघू झालं तर असं त्याच्या मनातच येणार नाही. तो निस्वार्थीपणानं चांगलं काम करतोय ना, त्याच्यावर भगवंताची कृपा होतच. असा भगवंत या लोकांना हाताशी धरतो, त्यालाच ईश्वरी कार्य असं म्हणतात. मी अनगावच्या मुलींबद्दल कधी काळजी व्यक्त केली की मला रोहिणीताई बापट म्हणतात, मीरा रामकार्य आहे, अजिबात काळजी नको, भगवंत सगळं करून घेईल. मला भीती वाटते, एवढ्या 27-28 पोरी आहेत आणि या पोरींमध्ये कितीतरी गोष्टी कितीतरी अडचणी येतात आणि मला अडचण यायला की आमच्यासारखे अहवाल दिले होतात की आम्ही इथे, त्या मुली तिथे, आपण सारखं जायला पाहिजे, आपण सारखं जात नाही आणि मुलींचं कोणी बघायचं. आणि त्या शांतपणे आम्हाला सांगतात देव कार्य आहे, ईश्वरी कार्य आहे, काळजी करायची, कोणीतरी उभं राहतंच. बरोबरच आहे. तर असा जो एक विश्वास आहे, असा जो एक संदेह सगळा न संपणार आहे, ते ईश्वरी कार्य करणाऱ्या माणसाला ईश्वर मदत करतोच. असा एक अनुभव येतो. आणि मग प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक शतकामध्ये अशी अनेक माणसं असतात म्हणून जग चाललं आहे. भले आपल्याला दिसतं असं की सगळ्या हल्लीला संख्यात्मक विचार केला तर चांगले थोडे, बाकी संख्येने बघता असेल, पण तरी देखील समर्थ आपल्याला सांगतात की अशी मंडळी शतकातून प्रत्येक समाजामध्ये असतातच असतात. समर्थांच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल, हिंदू समाजाबद्दल अगदी पक्का हिंदू राजा असण्यासाठीच जणू काही त्यांचा जन्म झालेला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी युगपुरुष म्हटलं आहे. त्यांच्यासाठी महाराज काही असे ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी उपासना करणारे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी उपासना केली, ईश्वरी कार्य केलं, परंतु संतांसारखे त्यांनी काही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान करण्यासाठी काही संत नव्हते ते. पण सर्वभूत हिते रताः, सर्वभूत मात्रांचं हित व्हावं, सर्वभूत मात्रांचं कल्याण व्हावं याच्यासाठी महाराजांचा जन्म होता. आणि म्हणून तर बहुजन हिताय बहुजन सुखाय ईश्वरी कार्य करणाऱ्या महाराजांना ईश्वराची मदत होतेच होते. आणि ती जणू काही ईश्वराची मदत म्हणजे जणू काही समर्थांचा जन्म आणि समर्थ सद्गुरू त्यांना लागले आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काम झालं. त्यामुळे माणसाच्या हातून असं भव्य उदात्त काम ईश्वर करून घेतो असं आपल्याला उदाहरणासहित 18व्या दशकातल्या 4थ्या समासात देह दुर्लभ निरूपण याच्यामध्ये समर्थांनी उदाहरणासहित त्याचं स्मरण आपल्याला दिलं. आता ही जी मंडळी असतात यांच्या जीवनात अनेक प्रसंग येतात. त्यांना काय सगळे अगदी रेड कार्पेट नसतं काय. महाराजांचं जीवन आपण पाहिलं तर कितीतरी ठिकाणी असं लक्षात आलं, पण तरीही ईश्वरी कृपा असते. त्यामुळे अशा येणाऱ्या सगळ्या संकटावर मात करता येते. अगदी परक्यांच्या तुरुंगात असले, काही खाण्यात असले तरी महाराज सुखरूप सुटून आलेच की नाही असं आपण पाहिलं. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. त्यांच्या जीवनात काही दुःखाचे प्रसंग, चिंतेचे प्रसंग येतच नाही असं नाही, पण जो समाजासाठी काम करतो, सर्वभूतही देवतः असतो, त्याला ईश्वरी सहाय्य मिळतं असं खात्रीने समर्थ सांगतात. समाजामध्ये आमूलाग्र बदल करून घेण्याचं, नवीन नवीन मूल्य, नवीन नवीन ध्येय, समाजाला दिशा दाखवणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक नवीन कर्तृत्व घेऊन अशी मंडळी जन्माला येताना दिसतात. यालाच आपण धर्मस्थापना म्हणतो. गीतेमध्ये जसं म्हटलं की मी धर्मस्थापना करण्यासाठी येतो असा शब्द भगवंतांनी दिला तो असा. आता अशासारखी धर्मस्थापना करणारा जो महापुरुष आहे स्वाभाविकच तो परोपकारीच आहे. त्याला काय हवं आहे, त्याला काहीच नको आहे. तो पुष्कळाला सांभाळतो, सगळ्यांना आधार देण्याचं तो काम करतो. असे पुरुष पूर्वी झाले, आताही आहेत, पुढेही होते. संघाला 100 वर्ष झाली. संविधान नावाचं आता पुस्तक प्रसिद्ध झालं. सगळ्या प्रचारकांची त्याच्यात एकदेखाने माहिती आहे. प्रत्येक प्रचारकाची माहिती वाचताना असं वाटतं काय याचं जीवन आहे. तुमच्या आमच्यासारखा प्रपंच केला असता, संसार केला असता तर काय उच्च विद्याविभूषित हवा तेवढा पैसा मिळाला असता, राहिले असते की बंगला गाड्या घेऊन. पण त्याच्यावर पाणी सोडलं आणि देशासाठी आपल्याला हजारो समर्थ सांगतात त्याला आपल्याला लगेच मिळतो, हे उदाहरण मिळतं की खरंच गेल्या 100 वर्षामध्ये किती अशी माणसं, हजारो नाही लाखो माणसं अशी आहेत की त्यांनी आपलं जीवन देशासाठी दिलेलं आहे. दिसायला असं दिसेल की एका ठिकाणी काम केलं, पण
त्यांच्या जीवनामुळे आज आपल्याला दिले आहे. म्हणजे देह आहे म्हणून अध्यात्मिक माणूस पूजा करेल, साधना करेल, उपासना करेल, बरोबर. देह आहे म्हणूनच एखादा कवी, लेखक, कलाकार त्या कलेमध्ये विशेष प्रावीण्य करेल, अभ्यास करेल. देह आहे म्हणून श्रवण, मनन, विधिध्यास अभ्यास करेल, पुरस्करण करेल, काय तीर्थस्थानी जाईल. मी ज्या देह आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करता येतील. महाराजांचं उदाहरण घेतलं म्हणून हिंदू धर्म आणि आपला देश देव असं म्हणतात. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचं विशेष कर्तृत्व दाखवायचं ठरवलं तर देह आहे म्हणूनच शक्य आहे. म्हणून या देहाचा चांगल्यासाठी आपण आता विचार तोच करतोय, त्यामुळे दुरुपयोग करायचा नाही, चांगल्यासाठीच उपयोग करायचा. आता या देहामधल्या आत्म्याच्या अस्तित्वाचा देह आहे हा पुरावा आहे. हे सगळं चांगलं करण्यासाठी आपण देहाकडून करून घ्यायचं आहे. पण त्या देहाकडून करून घ्यायचं म्हणजे तो फक्त कृती करेल, आत्म्याकडून ते बळ मिळालं पाहिजे. देह असेल आणि आत्मा असेल तरच हे कार्य होईल. म्हणजे आत्म्याला अभिव्यक्ती नाही, देह ही अभिव्यक्ती. आत्मा आहे म्हणून देहाकडून हे सगळं होत आहे. पण आत्मा असल्याशिवाय देह काही करू शकत नाही. असं या देहातल्याचं जे अजोड नातं आहे ते आपल्या लक्षात येईल. या दोघांच्यामुळे आपल्याला या चांगल्या गोष्टी करता येतात. देहाच्या द्वारे आत्मा होईल. एखाद्याच्या देहाला सुख दिलं, ठीक आहे, त्याला छानपैकी सगळ्या प्रकारच्या सुखसोयी दिल्या, तर आपण आता विचार वेगळा करतोय. लगेच असं देहाला सुख दिलं, आपल्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. आपण विचार वेगळा करतोय. देहाला सुख दिलं, मग असे म्हणजे योगक्षेम महाम्या, भगवंतानी तुमचा आमचा योगक्षेम पाहिलेला आहे म्हणजे आपल्या देहाला सुख दिलेलं आहे. आता असं देहाला सुख दिलेलं आहे प्रारब्धाच्या ह्यानी, तर या प्रारब्धाने आपल्या देहाला सुख मिळालेलं आहे. अप्रत्यक्षरित्या आत्म्याचीच पूजा आहे. सुख आपल्याला दिलं आहे म्हणजे काय, ते आपल्याला ती विवंचना ठेवली नाही आहे. ते सगळ्यातून मात करता येईल अशी सगळी व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे. तर याचा अर्थ ती आत्म्याचीच पूजा आहे. याला शिवभावे जीवसेवा असं म्हटलेलं आहे. देश असू दे किंवा काय देव असू दे, हा देव म्हणजेच देव आहे, देश म्हणजेच देव आहे. ही पूजा आहे. कुठल्याही मागायचा एखादा कलाकार आयुष्यभर त्या कलेचीच उपासना करेल, हरकत नाही. एखादा स्वयंसेवक आहे तो देशाचीच उपासना चालेल. जे काही त्यांनी निवडलं आहे ते देह आहे, तो देश समर्थाने राखावी भूतांची अंतरे, भारतीय ते तदनंतर ऐसी हे विवेकाची उत्तरे असं म्हटलं. तर म्हणजे काय, कुठल्याही क्षेत्रात काम करताना राखावी बहुतांची अंतरे लागतातच. बहुतांच्या दुसऱ्यांचं मन राखावं, सगळ्यांना ओळखावं, कोणाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळावं आणि त्याच्यातून आपलं भाग्य उदायला लागेल असं स्पष्ट सांगतं. म्हणजे विचारशक्ती हे खरं नवं देहाचं वैशिष्ट्य आहे. ते वारंवार आपल्या लक्षात येईल. मग अशा आपण म्हटलं की पशुची अवस्था आणि आपल्या अवस्थेमधला फरक आहे. पशुचा ठीक आहे, त्यांना आहार शरीरामध्ये बैठून असं पुरेसं आहे. आपल्याला तसं नाही, आपल्याला विचार आणि विवेक असं करावं लागतं. ही आपली विचार विवेक अवस्था, मग अशी जसं शब्द वापरल्या समर्थाने अगदी विशाल विवेक अवस्था असली पाहिजे. मोठा विवेक आपल्याला करता आला पाहिजे. क्रमशः आपली वाढ झाली पाहिजे विवेकामध्ये. आपण फसलोच, आपलं चुकलंच अशी शक्यतो वेळ आपल्यावर येता कामा नये असा प्रयत्न करायचा. ही पुढली आणखीन संकल्पाची अवस्था आहे. अशा प्रगतीकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. संतांची जी अवस्था आहे त्याच्या पुढली आणखीन पुढली अवस्था म्हणजे काय, तर निर्विचारता येणे. आपण ध्यानाला जपाला बसतो, आपला सगळ्यांचा अनुभव असतो, ते विचार येतातच. तर निर्विचार होणं किंवा एखाद्या विचाराशी एकरूप होता असं तेही नको. आता काहीच नाही असं जेव्हा येणं, ती शून्यावस्था, निर्विचार अवस्था, ही प्रगती होईल तेव्हा होईल, त्याच्यामध्ये काही करायचं कारण नाही. पण एवढं आपल्याला करता येईल. आपण विचार केला तर अगदी पशुवत माणसांमध्येच सगळे प्रकार असतात बरं का. म्हणजे आत्तापर्यंत आपण विचार केला की आपण कसे श्रेष्ठ आहोत, पण माणसांमध्ये पण पशु अवस्था असते. दुर्योधन दुःशासन म्हटलं की ती पशु अवस्था आहे. तुमच्या हक्काबिक्काचं काही नाही, पण मिळणार नाही. सोयीच्या वेळावर एवढी पण जमीन मिळणार नाही. ही आता पशुवत अवस्थाच आहे. पण विचाराचे विवेकाचे प्रतिबिंब म्हणून अर्जुनाला आपण म्हणू शकतो. माणसंच, पण माणसांमधल्या वेगवेगळ्या आहे कसं, तर पशुवत अवस्थेच्या मंडळींचा आपण दुर्योधन दुःशासन असं नाही विचार करायचा. परंतु अर्जुन हा विवेकी विचार आहे की बाबा आम्हाला दुसरी अगदी खडकाळ जमीन असणारी 5 गावं द्या, आम्हाला सगळं नको, म्हणजे निम्म वगैरे पण नको, काही द्या,
तेही नाही म्हणून मग भगवंतानी अर्जुनाला योग्य ते करायला भाग पाडले तो पण वेगळा. पण विचार विवेकाचा प्रतिनिधी म्हणून अर्जुनाचा विचार आपण करू शकतो. आणखी पुढे संतप्तावाच्या अवस्थेचा जर विचार केला तर भगवंत श्रीकृष्ण आहे की तो आपल्याला ती अवस्था सांगतो, योग्य काय ते बरोबर आपल्याला सांगतो. वर्षानुवर्ष आपण पाहिलं तर लक्षात असं येतं की पशूंचा वैचारिक विकास होत नाही, पण मानवाचा वैचारिक विकास होऊ शकतो ना. मानवाने आपला वैचारिक विकास करावा, विवेकाने विकास करावा, आपली विचारशक्ती विकसित कशी होईल याचा प्रयत्न करावा. याला काही म्हणजे मर्यादा नाही. आपण किती प्रयत्न करू आणि भगवंतापर्यंत पोचू शकू हे शक्य आहे आपल्याला. म्हणून ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात तराचा नारायण व्हायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रातला हा विकास आपण असायला की उंच समजा गेलो. किती माणसाच्या बुद्धिमत्तेचा विचार केला आता तर गेल्या 10-15 वर्षात आपण काय काय बघतोय. किती ते ब्रिज काय जे झालं आहे ते आपण अचंबित होतो. नुसते व्हिडिओ पाहून सुद्धा आपण अचंबित होतो की माणसाच्या बुद्धिमत्तेची कमाल आहे. काय काय गेल्या 15 वर्षात आपल्या देशामध्ये ज्या अशा काही सुधारणा म्हणूया झालेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्या तर लक्षात येतं. आणि मग असं वाटतं की हे तर आहेच, पण एखाद्या व्यक्तीने ठरवलं तर व्यक्तीसुद्धा आपली किती प्रगती करू शकते. मी घेणार नाही आपल्या लाडक्या पंतप्रधानाचं उदाहरण, कारण ते सगळ्याला आपल्याला माहिती आहे. कारण असं सगळं वाचलं की चटकन समोर कोण येतात तर स्वाभाविकच आहे. आपले पंतप्रधान समोर नक्की शून्यातून कसं निर्माण केलं आहे ते खरोखरच आपल्याला असं वाटतं की विवेकानंद, त्यांचंही नाव नरेंद्र, आणि तेच जणू काही पुन्हा उर्वरित काम करायला आले की काय इतका आपल्याला हे वाटतं. पण त्यांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एडिसन ब्लॅकपासून ते स्नेहल वाटकरपर्यंत कितीतरी मंडळी आपल्याला अशी दिसतील की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर हे विशेष गोष्ट मिळवलेली आहे म्हणून आपण त्याची नावं घेतो. माणूस जे ठरवतो ते घडवतो. मनाशी किती वाटेमध्ये अडथळा येऊन दे त्याच्यावर तो मात करतोच. अशी ध्येयवादी माणसं असतात आणि त्याच्यामुळे सगळं चालतं. सामान्य तुम्हा आम्हाला ते सगळं चमत्कार वाटतो, असं कसं जमतं, पण ते ध्येय वेडे असतात, ते सगळं करतात. अब्राहम लिंकनचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात आपण घेऊया. हा अमेरिकेचा 16वा राष्ट्राध्यक्ष झाला. पण तत्पूर्वी काय झालं ते होईपर्यंत त्याच्या आयुष्याचा विचार केला तर सगळीकडे त्याला अपयश येत होतं. सगळीकडे अपयश येत होतं. खरं तर अत्यंत कर्तबगार, म्हणजे त्या राष्ट्रात बाकीचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या तुलनेमध्ये अत्यंत कर्तबगार ते झाले. पण 10व्या वर्षी पोरके झाले. आई वडील 10व्या वर्षी गेले होते, कोणी नव्हतं. एक सारा नावाची बहीण होती, तिच्या विवाहानंतर 2 वर्षांनी ती पण गेली. ती बहीण पण नव्हती. 21व्या वर्षी व्यवसायामध्ये एवढी खोट आली, सगळं आर्थिक नुकसान झालं. कुठल्याच बाजूने काही हे नव्हतं. नंतर त्यांनी एक साधी पोस्ट मास्टरची नोकरी केली. अनेक निवडणुकांना उभे राहिले, प्रत्येक वेळेला पडले. छोट्या छोट्या नगरसेवकापासून राष्ट्राध्यक्षापर्यंतच्या निवडणुकांना जायचं, सगळीकडे पडत होते. निग्रो गुलामगारांच्या गुलामगिरी विरुद्ध त्यांनी निदर्शनं केली. तिथे असे भाषण द्यायची, दौरे करायचे, अटक व्हायचं अनेकदा. आणि ऐन तारुण्यामध्ये ती लग्न केलं होतं, ती पत्नी पण निघून गेली. सगळं कुठेच काही असं जरा आधार वाटेल अशी कुठलीच गोष्ट नव्हती. सिनेटची निवडणूक लढवली, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली, पुन्हा निवडणुकीमध्ये पडत होती. पण तरी देखील अपयश मिळाले की पुन्हा एकदा नव्या दमाने काम करायला सुरुवात करायचे आणि पुन्हा पहिल्यापासून दुप्पट उत्साहाने त्यांनी काम केलं. केवळ प्रयत्न हेच त्यांचं ब्रीद होतं. आणि शेवटी वयाच्या 52व्या वर्षी त्यांना 16वे राष्ट्राध्यक्ष म्हणून मिळते आले. तर त्यांचा जर आपण नुसता असा आढावा घेता ते असं वाटतं असं जमू शकलं एखाद्या माणसाला. हे जे काही आहे 56 वर्ष आयुष्य होतं, 4 वर्ष हे अध्या राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिले, पण ते 4 वर्ष त्यांना झालं होतं ते त्यांच्या प्रयत्नाने मिळालं. सारखं अपयश येऊन सुद्धा पुन्हा प्रयत्न करणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे. हे जसं असतं ना की असं म्हणतात की एखादा दगड 15व्या घावाला म्हणे फुटला, पण 14वे घाव जे असतात ते 14वे घाव काहीतरी करत असतात, मग 15व्या घावाला यश मिळतं. तसं ते राष्ट्राध्यक्ष झाले बरोबर आहे, आधी सगळीकडे अपयश हे पण बरोबर आहे, तेव्हा दगड फुटलाच नव्हता, पण त्यांनी काहीतरी झालं होतं का. तसं आहे
की अपयशातून सुद्धा काही 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 गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या आणि मग ते 52व्या वर्षी यश मिळालं, असा माणसाने विचार केला पाहिजे. थोडक्यात असं आहे की प्रयत्नांना माणसाने जराही काटकसर करू नये, सारखे प्रयत्न करत राहावे, अपयश झाले तरी करा, पुन्हा 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 पुन्हा. हे येत नाही का? आपल्या काय बारीक सारीकच गोष्टी असतात, आज वड्या फसल्या पुन्हा करू नये, ते आता पुन्हा करणारच नाही. आम्ही लगेचच मागे घेतो. माझा किती वेळा तिळगुळ करा भोगा तरी होतो, त्याच्या चिक्कीवर तरी जातो, मग मी करतच नाही. हे काही प्रयत्नांची पराकाष्ठा नाही की कर पुन्हा येऊन दे, किती वेळा होईल, पुन्हा कर. काय घातलं पाण्यात की वांग्याच्या भाजी धरून टाकायचं पुन्हा. असं करून करून जर केलं एक दिवस अशी येईल की याच्या सगळं तिळगुळ कुणाला जमत नाही. पण करायला पाहिजे, आमच्या आपलीच गोष्टी असतात, ते छोट्या छोट्या गोष्टी पण आम्ही प्रयत्न करत नाही. राष्ट्राध्यक्ष पण चालू थोडक्यात काय, हे सगळं नरदेहाला शक्य आहे असा त्याचा खरा. आता हा नरदेह धारण केलेल्या संतांचं चरित्र विचारात घेतलं तर आपल्याला चमत्कार वाटतात. तुमचं आमचं राहू दे, पण संत जे काही करतात ते आपल्याला वाटतं. एक भयानकावरी बैसत, लगेच आपल्या लक्षात येईल. चांगले वाघावर बसून आले ना, एक भयानकावरी बैसत. वाघावर किती बाकी वाहनं काय कमी आहेत का, वाघ कुठे झाला, पण चांगले वाला त्यालाही चाकात ठेवता आलं, त्याच्यावर बसून येता आलं. एक अचैतने चालवली ती माऊली भिंत चालवली संतांना शक्य, आणि एक एक प्रेते उठवली. समर्थ स्वतः कुलकर्ण्यांचं प्रेत उठवल्याची कथा त्यांच्या चरित्रामध्ये अगदी म्हणजे उपासना काळामध्येच घडलेली गोष्ट. त्यामुळे संत मंडळी हे असं काय काय करतात, मानवी देहाचं सार्थक काही असं मोठं चमत्काराने होईल असं नाही. म्हणजे आम्हाला काय जमणार आहे का, काही जमायची आवश्यकता नाही. पण देहे परमार्थी लावले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यू पावले. समर्थना 2 ओळीमध्ये असा काही चाबू घालतात, देहे परमार्थी लावले तरीच त्याचे सार्थक झाले. किती छान आहे ना. ठीक आहे, परमार्थी लावावं, काही 4 ग्रंथांचा अभ्यास करावा, काय आपल्याला आलं ते सांगावं, ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर आपला फायदा आहेच असं बळावडी गप बसावं. पण लगेच पुढल्या वेळी एक चाबू घडला, देह परमार्थी लावले तरी त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले, नाही तर गेलं वाया. आणि नाना आघाते मृत्यू पण ते चांगल्या चाकाचे फटके म्हणजे मृत्यू तर व्हायचाच आहे, तो सगळ्यांचाच होणार. मग जा ना काहीतरी चांगलं करायला, असं समजायचं. आता असं जे की आहे आपल्या ज्या काही नीतिऱ्याच्या कल्पना असतात त्या सगळ्या आपल्याला असतात, प्राण्याला नसतात. त्याचं एक बरं आहे, त्यांच्या नीतिऱ्याच्या सिंहाने हरिण मारलं, काय बातमी होते का? पण माणसाने हरिण मारलं, बातमी होती नाही चालणार. कारण माणसाला नीती न्याय आहे, त्यांनी नाही असं करायचं. तुम्हाला काही नाही, त्याची शिकार त्यांनी केलं, ती काय बातमी नाही होऊ शकत. माणसाने केलं बातमी होतं. तसं माणसाने नरदेह वाया घालवला असं नाही आपण. म्हणजे मी खरं तर असं म्हणते की वाया गेलेलं नरदेह खूप आहे, नरदेह चांगल्यासाठी वापरावा असं हवं आहे. तर आपण असं म्हणूया की नरदेह मिळाला ना तर त्यांनी वाया निघाली. असं मला म्हणतात, ज्ञान शतवर्षे वय नेमिले, बालपण नेण्यात आलेले अज्ञानात गेले. 100 वर्षाचा विचार केला तर बालपण गेलं. तारुण्य आरोग्याचे विचार केला, तरुणपणी काही विचार करायची आवश्यकता नाही, आपल्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात गेलं. वृद्धपणी राहणार होतं, भोगणे लागे कर्म भोग. आता भगवंताचा योग वेगळा, अशी परिस्थिती आपली आहे. मग समर्थ सांगताय हा नरदेह दुर्लभ आहे, जरा विचार करा, अजिबात वेळ वाया घालू नका. आता प्रश्न आहे आमचा गेला, पुन्हा आपल्यावर येतच ना, किंवा आम्हाला कळलं नाही. आता जे पुढे आहेत त्यांना सांगूया, ऐकतच नाही, ऐकत मुलांना सांगा आजी नको ना प्लीज. मग त्यांच्या कलाकारांनी आम्हाला घेता येईल का, त्यांना काय हवंय ते शिकवता येईल का, असा विचार करून आपल्याला पुढली पिढी घडवायला लागेल. या दुर्लभ नरदेह आपलं तर बहुत गैर थोडे राहिले, त्यामुळे आता आपण आणखी किती उड्या मारल्या तर असं काय विशेष करणार आहोत असं आपल्या मनात येतं. मग आपल्याला काय करता येईल, तर जो काही आपला आहे अवधी याजवळ तेवढ्या वेळामध्ये आपल्याला बाकीच्याला सावध करता येईल का, मुलांना काही सांगता येईल का, त्यांच्या गोडी गुलाबीने त्यांना पटेल असं, त्यांना रुचेल असं, त्यांच्या ह्याच्यात असं काही करता येईल का. कारण मी महाडी येत होते, माझ्या शेजारी तरुण मुली बसली, सॅक होती, मुदा कुठेतरी IT मध्ये काम करत असेल, पण ते लवकर पेट लगावी थांबली
गाडीमध्ये फेरीवाले आले आणि 3 वडापाव आणि 1 पाण्याची बाटली खारकन विकत घेतली आणि सगळं खाल्ले. मला भीती वाटायला लागली. म्हटलं हे खायचे मलाही खायचं. आणि मी आपले एक लाडू आणि थोडेसे शंकरपाळे घेऊन आले ते बाहेरून. पाणीची बाटली बाहेर होती, कोकम सरबताची बाटली होती. आता हिला कसं समजावं? घेण्यापूर्वी कळलं असतं ही घेते तर कदाचित उपयोग झाला असता. आता घेऊन पण झालं होतं. तर मला फार बेचैनी, तिला खाऊन बेचैनी आली नाही, मला न बेचैनी आली. तर ही अशी सगळी तरुणाई चाललेली आहे. त्या आपली मोठी परीक्षा आहे, खूप मोठी परीक्षा आहे. या सगळ्यांना तुम्ही करताय ते चूक आहे असं न म्हणता आम्ही म्हणतोय ते कसं आहे हे समजावून देणं फार मोठी कार्यावरची कसर तुम्हा आम्हाला करायची आहे. पण त्यांना सांगायला पाहिजे या शरीराला ऐसे आणि नाही मिळालं आहे शरीर, त्याचं आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. आपल्या जीवनात, आपलं आयुष्यमान हे जर अखेरपर्यंत चांगलं राहिलं असेल तरी अशा प्रकारची जागरूकता असायलाच हवी. आता खरं म्हणजे शिकल्या सवरलेल्या माणसाला आपण काय खावं आणि काय नाही हे कळत नाही आहे का? ते काही कुठे पुस्तकात वाचायला नको आहे, कोणी सांगायला नको आहे, परंतु का असं घडतं ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपलं आरोग्य, आपलं समाधान, आपली शांती, आपलं शरीर हे सगळं जर सांभाळायचं असेल आणि त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर समर्थ आपल्याला सांगतायत की या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि देह पदार्थ दिला. मानवी जीवन हे असं प्रवृत्तीचं आणि निवृत्तीचं मिश्रण. प्रवृत्ती या विश्व जगात राहायचं आहे ना, आपल्या प्रवृत्ती तर आहेच, पण प्रवृत्तीमुळे निवृत्ती या दोन्ही जमल्या पाहिजे. आपण सामान्य मंडळी प्रवृत्तीपर विचार करत असतो, अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला दृश्य जगात चाललं आहे ते सगळं खरं वाटतं, हेही खरं आहे. पण आणि त्यामुळे आपण त्या देहाला जरा अधिक महत्त्व देतो. निवृत्तीकडे बघायचं असेल तर असामान्य मंडळी जी आहे ती मंडळी काय करतात, आखात एखादाच असतो पण तो मात्र आपला देह वेगळा, जसं नेहमी वेगळं करून सुद्धा आपण घेतो की देह वेगळा, इथे जाणीवच मी काढून घेतली असं ते सहज म्हणू शकतात. आणि एनेस्थेशिया न देता ऑपरेशन करू शकलेले डॉक्टर, कारण ते म्हणतात मी तिथे जाणीवच काढून घेतो. किंवा गमतीनं आपण म्हणतो गुडघ्याचं बघेल, देह म्हणजे मी नाही आहे, गुडघ्याचं बघेल. हे बोलणं सोपं असतं, आपण सगळं प्रवृत्ती करू. त्यामुळे देहाशी आपलं प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीचं मिश्रण आहे. हळूहळू आपण त्या प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे येणं असा विचार आपल्याला करता यायला पाहिजे. हे जे दृश्य जग सगळं मिथ्या आहे, त्यामुळे अगदी देहाला पदार्थ मानायचं नाही आहे, अगदी बरोबर आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. तर म्हणजे योगशिक्षकांसमोर तुम्ही बोलायला नको आहे. तुम्ही सगळेजण आपल्या सगळ्या देहाच्या असणाऱ्या कमकुवतपणाबद्दल किंवा काय कमी याच्यातून मार्ग काढण्यासाठी तर योगासनाच्या नृत्याच्या वर्गाला तुम्ही येता की नाही, ते केलं नाही तर आणखीन आम्ही ढासळायला लागू, म्हणून आपण जी केली मी जातो. तर समजत हे सांगतात की देहाची हेळसांड नाही करायची. त्यांनी धमाल म्हटलं हेळसांड करून कशी झाले, तर हेळसांड बिलकुल करायची नाही. पण नरदेह म्हणजे खरा अंतरात्मा हा देव आहे हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यासाठी म्हणून नाही काही ज्ञानी संन्यासी संत जी मंडळी आहे त्या मंडळीचं अन्नपाणी लागतच होतं की हो, त्या अन्नपाण्याची त्यांची पद्धती वेगळी होती. आता समर्थ 5 जणी भिक्षा मागायचे वगैरे वगैरे, ते काही आपल्याला जमणार नाही. पण निदान आपल्याला जे समोर आहे किंवा जे आवश्यक आहे तेवढं सोडलं, बाकी परत हेच हवं आहे असं जे आपलं असतं, मला ते हेच लागतं असं तोंडातून नाही आपल्या टाका, असा प्रयत्न करायचा. हेच लागतं, हेच हवं आहे, असंच हवं आहे असं होता का मला. असं जरी झालं तरी आपण असं म्हणू की आपण देहाच्या आपण जरा थोडंसं पुढे जायला लागलो. जरा देह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उडवावा. इतकं सहज सोपं नाही आहे, पण प्रयत्न करावा, परोपकारी झिजवावा, म्हणजे मग त्याचा योग्य वापर आपण केला असं होईल. असं करा. या नरदेहाचे मी आधार आहे, नाना साधनाचे मी द्वार. नरदेह आहे आणि अन्य सगळी साधन आपल्याला उपयोग होत आहे, तरी देखील मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. किती आपल्याला चांगला नरदेह आहे, सगळी साधन आपल्याजवळ आहे, तरी सुद्धा सार काय आणि असार काय हे ज्याला कळतं तेच हे पार जातं, नाहीतर पुन्हा आपण त्या असार गोष्टीतच आलो. या नरदेहाचे जी संबंध आहे बहुत पावले उत्तम पदे. संत मंडळी असो किंवा कलाकार असो किंवा लेखक असो, शास्त्रज्ञ असो, कुणीही घेतला तरी नरदेहाच्या संबंधानेच बहुत पावले उत्तम गती. उत्तम पदाला त्यामुळे जातात. अहंता सांडून स्वानंदे सुखी झाला. पण हे जातात पदाला, उच्च पदाला.
जर त्याला सुखी व्हायचं असेल तर अहंकार सांगावी लागेल. हे सगळं मिळवायचं आणि अहंकार पण मिळवायचा तर ते केव्हा खाली येतील व्यवसायाने. आता मुंबईत झालं, आता नामोनिशाणच राहिलं नाही, इतकी परिस्थिती आली. असं होईल कारण तिथे स्वार्थ होता. तो स्वार्थ केला पाहिजे, अहंकार केला पाहिजे, तर ते उच्च पदाला जाऊन आनंद प्राप्त होईल. मी समोर स्पष्ट सांगतात या नरदयाचे संबंध आहे बहुत पावले उत्तम पदे, पण अहंकार सांडून स्वानंदे सुखी झाले. जे अहंकार सांडून जातात ते सुखी होतात, ते समाधानी होतात. बहुत जन्माचा शेवट नरदेह सापड्यावंच होतं. सगळे जन्म करून आलं आपण, म्हणून आपण नरदेह मिळाले आपल्याला. येथे वर्तावे चोखत नीती न्याय, म्हणून आपण नीती न्यायानं वागावं असं समजलं. आपल्या शेवटी सांगतात, म्हणतात हात भरला प्रपंचाचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या जन्माचा सार्थक हो. आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर काय करावं, हे चत्वार जन्म सांगत नरदेहाचं महत्त्व सांगत समर्थाने आपल्याला छान अगदी चांगल्या मार्गात आणून ठेवलेलं आहे. आता इकडे तिकडे बघायचं नाही, मागे पण वळायचं नाही. आता याच मार्गाने आपण पुढ्या याला जायचं असं समर्थ आपल्याला सल्ला देतात. असा हे चत्वार निर्णय पुढल्या वेळेला यातला जो आत्मा आहे त्या आत्म्याचे गुण आपल्याला पुन्हा एकदा समर्थ सांगणार. दिसायला आपल्याला विसावा दशक असं म्हटलं नुसतंच समासिंहावलोकन आहे, पण असं एकाच ह्याच्यामध्ये किती किती गोष्टी समजतं, कितीतरी समासांचं पुन्हा विचार करताना आपल्याला दिसतं. आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. ओंकारासाठी